गालावरची लाल आहे का लावायचं भेटले होते थोडं नाही का त्यांना लेक्चर वगैरे दिलं. आता मला असं फील होत राहिलं की नाही झालं मोठं असं नेता वगैरे असल्यासारखं होत राहिलं भाषण दिल्याबद्दल. एक छान आहे माणसाला मी असं एक न्यूज भाषण दिलं नाही. अरे बिबट्यावरून दिसते तो शिर डायरेक्ट बिबट्याच्या किल्लर सारखं. आज वरती वरती बिबट्याच बसला एखादा. कार्यक्रम फेल झाला आपला. अशीच भटकंती चालू असते आमची उन्हाची. हे झाड काय आहे कुणाला माहिती असलं सांगा कमेंट करून. काय झाड आहे ती? हे झाड आता 1947 मध्ये त्याला प्रचंड वेगाने जांभळं वगैरे येत होते. पण आता त्याचं नाही का म्हणजे लहान 2025. नमस्कार मित्रांनो, भटकंती चालू आहे आमची भटकंती डायरेक्ट. ब्लॉक काढा चालू मध्ये एक ते मागचा दिसतो का क्रिश 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 ऑफिकल प्रचंड असा उन्हाचा प्रहार पडलेला आहे. उन्हात भटकंती चालू आता आहे. म्हणलं थोडे नाही काय रामफळ वगैरे दिसतंय थोडेफार. तर म्हणलं रामफळचं थोडं आता शोध घ्यावा जरा कसा खूप ऊन पडलेलं आहे. बरेच दिवस झाले आता इकडे आलो आंब्या खाली आम्ही गोट्या वगैरे खेळायचं नाही का लहानपणी. आता इथे रामफळी तर दिसू राहिले. रामफळी पण आधी काही पिकलेलं काय दिसत नाही. आधी कच्च्या दिसू राहिले रामफळी. काय म्हटलं होतं पिकलेलं असतील पण आधी फक्त दिसू राहिले. हे बघा हे रामफळी झाड. आंबा इकडे तुरा आलेला आंब्याला वाटत नाही तुरा असल्यामुळे. आंब्याला असले गुटीवलीच पाड आहे पण काय खतरनाक लागतात ना गोड. केवढा कसं सांग बरं. आंबा एवढा पण गुटीवली पाड आहे गुटीवली आला असं गोड लागते नाही. हे बघा रामफळ पिकलेलं नाही येतो पण बघू एखादी सापडलं तर. निसर्गाची पण काय कला आहे. इकडे चिंच आहे, इकडे आंबट आहे, इकडे गोड आहे, इकडे आंबा अनलिमिटेड गोड आहे. अनलिमिटेड आहे गोड प्लस आंबट. बघा इथे एक चिंच झाडी, इकडे एक चिंच झाडी. तुरा इतका आलाय आंब्याला की खाली तुरा झालेला आहे. तुरा झाला का जरा 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 आता चिंच काय आलं झालं. चिंच अंगापेक्षा बोंगा मोठा चिंच आहे. काय म्हणला? चिंचची हाईट कमी दिसू राहिली आणि चिंच जास्त दिसू राहिली. अंगापेक्षा भोंगा मोठा झाला चिंचचा. बघा इकडे चिंचा सगळ्या चिंचा आलाय. सगळ्या चिंचा आंबे सगळे इकडे. जे पाहिजे ते काय पाहिजे फक्त सांगा तुम्ही. काय करतो नमस्कार मित्रांनो, काय करतो तू? मी खाल्ली होती चिंच. चिंचामध्ये आहे ना कोणतं हे असतंय सी नसते. काय असतं काय माहिती. जाऊन काय काय सांग तू सांग. फोन एक एरी झालं सारखे. मारायचे मला मतलब अरे कच्च्याचे अजून त्याचे कच्च्याचे किती वेळ नाही का. हा चिंता खाली दे मला पोकळ नाही. क्रिश बॉल आम्ही चालू दुसऱ्या झाडाखाली. अशीच भटकंती चालू असते आमची उन्हाची. हे झाड काय आहे कुणाला माहिती असलं सांगा कमेंट करून. काय झाड आहे ती? हे झाड आता 1947 मध्ये त्याला प्रचंड वेगाने जांभळं वगैरे येत होते. पण आता त्याचं नाही का म्हणजे लहान 2025 मध्ये रूपांतर झालं आणि असे नवीन पाणी फुटलेले आहे. तरी ते असं लांबून वाटतं की पिंपळाचं झाड आहे. पण ते रिसेंटली आता नाही का म्हणजे ते जांभळीचं झाड आहे. अरे पाईपलाईन उडी पडली इकडे कुणाची काय म्हणून. इकडे आमचे 1924 मध्ये इतका प्रचंड वेगाने पाऊस झाला होता
हे दिसतंय ना, हे सगळे 1 किलोमीटरवरून दगड धावत धावत आले आहे तिकडे नानाचं. सगळं वाटोळं करून टाकलं आहे आमचं. इथं आमचेच लग्न होत नाही तर तुमचे कसं कर. टॉक्सीचं झाड अजून एक फोनला जमच नाही नुसते फोन द्यायला सारखे 5-5 मिनिट. आपले मिस्त्री महादेव. भेटले आम्हाला. गालावरची लाल हिवाळली कशी सांग वेडे. गालावरची लाली. काय नाही चालू. यंदा पाणी भरपूर आहे आपल्याकडं. तरी काय एवढं दुष्काळ पडायचं. हे महादेव पवार गावची मिस्त्री इथे. तर हाय गाईज, आता आम्ही आलोय दुसऱ्या रामपोळी झाडाखाली. इथं बघू भेटले एखाद 2 झाडं नाही, रामपोळी भेटले एखाद 2 बघू. दुसऱ्या रामपोळी झाडाखाली आज झाली. आता माणसं भेटले होते थोडं नाही का, त्यांना लेक्चर वगैरे दिलं. आता मला असं फील होऊ राहिलं की नाही गेलं म्हणतं असं नेता वगैरे असल्यासारखं होत राहिलं भाषण दिल्याबद्दल. ते काही छान आहे माणसाला ना, असं एक न्यूजचं भाषण दिलं की नाही. थोडं रामफळाकडे हिरवी झाडे हिरवा पाला दिसू राहिला. आहेत ना वर. हे काय बघ ना किती मोठी, सगळी लाल लाल दिसते ते सगळीकडे. मला तुला दिसत का? फेटा बांधून घ्या एकदा. आता आपल्या क्रिशभाईने फेटा बांधलाय. आता डायरेक्ट वर चढणार आहे ते झाडावरती. पण तेव्हा मित्रांनो खाली तर काही मला सगळे रामफळ हिरवे हिरवे दिसू राहिले. आता मला वरती जावं लागेल. इकडे वाडा आहे पलीकडे. हे बघा, हे भटकंती करताना अशी कोणी पण भेटत इकडं. क्रिश भाई चढतो आता रामपळी झाडावर. ते रिस्क आहे, पण फिक्स रामपळी भेटणार आहे. आता रिस्क घेणं होईल ना, फिक्स भेटलं पाहिजे एखाद्या काय ना होय. बघ बघ भेटून एखादं बघ चढवर. हे बघा, चढतो वर झाडावर. भेटले पाहिजे फक्त आता रामफळ 1-2 ना. आमच्या इकडे एक माकड आलं होतं, आम्ही लहान होतो ते पण असं चढायचं वर. मी पण येऊ काय? नको पडन खाली. हे काय बंटी मध्ये उगले काय झाड काय डोक्यात पडून बरं काळूच. हे बघा, हे वडा आहे वडा. पाण्याच्या नावाने पत्ते कलंकी, वड्याच्या नावाने कलंकी. असलं काही पण भेटत नाही रे. गपरे काही नका म्हणे जो. क्रिश बॉय चढलाय वर आता. नाही पडत दमन जाय. पडू नको, तू नको पडू, फक्त अंडी पडून दे. खूप कथक प्रयत्नानंतर वरती चढण्यात यश आलेलं आहे त्याला. फायनली 1 तासानंतर, खूप प्रयत्नानंतर 1 तासाच्या एक रामफळ आपल्या हातात आलेले. पेक कॅच घेतो मी. पेक घेतो कॅच. अरे धोनीचा फॅन आहे भाई आम्ही. हिटमॅन नाही, धोनी हिटमॅन नाही. हिटमॅन ते रोहित शर्मा आहे. हे बघा, फायनली 1 रामफळ भेटले आपल्याला. अरे कच्चच दिलंय तुम्हाला, पिकलेलं म्हणून. कच्चच फोडून खावं लागणार आहे. जाऊ दे, खाऊ फोडून कच्च खाय ना. त्याला ठेवतो इथं आता साईडला मी. अरे कोणाची काय सांग, तुला काय करायचंय? वड्याची कडलाय म्हणलं होती, वड्याची झाली नव्हती, कशाला कोणाची आली? पुढे ये फक्त, पडू नको खाली. तुला पण कॅच घेतो मी.
पडला तर पडला. फॅन असेल तर मग घेता. धोनीचा फॅन आहे ना, गोटे घेऊ शकतो. पण ती लई लांब आहे, पण ती बारीक पण लई आहे, परवडायच नाही ते खायला आपल्याला. कार्यक्रम फेल झाला आपला. हे पाडाच लागली नाही रामफळ, अजून काही फायदा नाही झाला येऊन. रामफळ पाडायला पिकली का मग परत येऊ आता आपण खायला. तोपर्यंत दुसरं काहीतरी खाऊ आता, बघू तरी पण प्रयत्न करून एखादं सापडलं तर. काय आपलं चढलेलं आहे वरती मार्केट. फायनली एक रामफळ सापडलं आपल्याला पिकलेलं, ते पण पाखराने खाल्लेलं सापडले. त्यामुळे ते आता वरती माकडे का हेल्टू खायला, ते आपण दुसरं बघू सापडलं तर खायला एखादं. काय म्हणला? नाही तर प्रयत्न करून दमला असशील तर ये खाली, नशिबात नसलं तर नाही भेटणार. ये खाली. आणि मग खराब भेटलं ना आपल्याला पाखरान खाल्लेलं. 2 तास झालं वरती जाऊन बसला, नुसता हवा घेतो वरती. खूप प्रयत्नानंतर आम्हाला रामफळ सापडण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे आता दोघांच्या म्हणण्यानुसार त्याला सांगतो खाली यायला. मी खाली ये रे, माझी मंजुरी ये खाली. माझी मंजुरी ये खाली. नको थांबू वर आता. हा नाही नाही ये. अरे बिबट्यावरून दिसते तो शर्ट डायरेक्ट बिबट्याच्या कलर सारखं. आज वाटते वरती बिबट्याच बसला एखादा. ते बघ ना, खिशात काय आलं तू? फोनला तर दमच नाही तुला. 2 शब्द मला बोलतोय आणि 1 मिनिट फोनवर बोलतोय तिकडे. काय ते आणलेली तिकून मारतो कुडी डायरेक्ट. बळच खाली उतरायला लावलं आता. बळच एक सुद्धा रामफळ सापडलं नाही. नुसता 2-2.5 तास वरती जाऊन बसला, वरची हवा घेत. बिबट्यासारखा लोटाळा घेते खाली. शर्ट तर घातलंय बिबट्याच्या कलरचं. पटू नको फक्त. काहीतरी वाचतं इथं. अरे खरंच काहीतरी वाचते. फायनली क्रिशबॉय आले ते. 2 शब्द होऊन जाऊन द्या क्रिशबॉय. तुमच्या कथक प्रयत्नानंतर काहीतरी आपल्याला यश भेटलं नाहीये, त्याच्याबद्दल काहीतरी 2 शब्द होऊन जाऊन द्या. यश भेटलं नाही पण खचून जाऊ नका. एक झाडा यश भेटलं नाही म्हणून काय झालं, मी उमराच्या झाडावर चढतो आता. उमरा झाडावर काय तुला? उमराच्या झाडावर चढून आता आहे ना, उमराच्या झाडावर चढून आंबे तोडून होता. आंबे उमरा झाडावर चढून आंबे तोडतो का? हे पहा मित्रांनो, खूप प्रयत्न केले पण काय पिकलेलं रामफळ काय खायला भेटलं नाही. भेटलं ते कच्चंच भेटलं. आता आम्ही माघारी घेतो आणि आमची प्रचंड वेगाने घरी जातो. आणि काय आता घरी जातो प्रचंड वेगाने. आता काय घरी जाऊन दुसरे रामफळ खाऊ. घरी जाऊन आता घरचं रामफळ खाऊया आपण. आता घरी पीक घातलेले असते नाही का? आता हे घरी जाणार, ते घरी आता पिकू घालणार. 2 दिवसांनी याला असं नाही का, म्हणजे लाल लाल असा हे येणार नाही, कलर लाल कलर येणार याला. मग लाल कलर आल्यानंतर मग याला मी खाणार. चला मित्रांनो, भेटूया परत पुढल्या ब्लॉकमध्ये. अर्धा किलोचे एक रामफळ सापडले आम्हाला, कच्चं ते पण. पिकल्याला नाही सापडलं. जाऊ दे, बघू परत पिकल्यावर परत येऊ आपण रामफळ खायला. नाही लक्षात आहे ना. धन्यवाद.
असंच फॉलो करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटूया भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. असे चांगले चांगले ब्लॉग येत जातील आपले. फॉलो करून ठेवा फक्त. फॉलो करून ठेवलं की म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉग. बाय बाय.